विशाळगड व गजापूर गावामध्ये कट रचून धार्मिक स्थळ, मस्जिद व अल्पसंख्याक मुस्लिम लोकांवर हल्ला करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी एमआयएम पक्षातर्फे करण्यात आली आहे। या संदर्भात एमआयएमचे साजिद पिंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनाचा आशय असा: रविवार 14 जुलै 2024 रोजी विशाळगड व गजापूर जिल्हा कोल्हापूर येथे काही जातीयवादी लोकांनी मुस्लिमांचे धार्मिक स्थळ असलेल्या दरगाह, मस्जिदवर तसेच निष्पाप मुस्लिम समाजातील लोकांवर, विशेष करून महिलांवर भ्याड हल्ला केलेला आहे। या हल्ल्यामध्ये दरगाह, मस्जिदीचे तसेच मुस्लिम लोकांच्या घराचे व दुकानांचे अतोनात आर्थिक नुकसान झालेले आहे। या भ्याड कृतीचा सर्वप्रथम तीव्र निषेध करतो व ही कृती करणाऱ्या भ्याड हल्लेखोरांचा धिक्कार। विशाळगडावरील बेकायदेशीर अतिक्रमण आणि इतर चुकीच्या गोष्टींना आमचा अजिबात पाठिंबा नाही। विशाळगड येथील हजरत मलिक रेहान दरगाह हे सर्वधर्मीय लोकांचे पवित्र स्थान आहे। येथील हजरत मलिक रेहान बाबाच्या दर्ग्यावर हिंदू मुस्लिम भाविकांची निस्सीम भक्ती आहे। गडावरील काही घरे, दुकाने यांचा अतिक्रमणाचा विषय उच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि ते काढण्याबाबत न्यायालयाने स्थगिती दिली असताना माजी खासदार छत्रपती संभाजी रवींद्र पडवळ, बंडा साळुंखे यांनी चेतावणी दिल्यामुळे जातीयवादी तरुणांनी एकत्र येऊन विशाळगडावरील पवित्र दरगाहावर दगडफेक केली। हे वाईट कृत्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी एमआयएम पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क, शहादा। अतिक्रमण उठाने के आड़ में जो मुसलमानों पर अत्याचार हुआ, उसकी सब बात तफसील से हुई। इंशाल्लाह ये लेटर अपना इनके ज़रिए से ऊपर जाएगा और इस पर कार्रवाई करेंगे, ऐसा पूरा उन्होंने हमको आश्वासन दिए।